बघा 1 वाजले आणि आत्ता पाणी आलं आमच्या इथे. तुमच्या इथं कधी पाणी येतं? आमच्या इथं 12, 1 कधी लवकरच येतं, कधी 2ला पण येतं. मग पाणी भरायचं राहतं. बाकीचं काम होऊन जाते. सकाळीच माझे कपडे धुतलेले, कपडे धुवून झालेले, भाजी चपाती वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली. मुलं पण शाळेत गेले. पण आता पाणी बाकी आहे. पाणी भरून घेते एवढं. मडकं धुवून घेतलेलं आहे मीने. आता हा हंडा वतून टाकूया मडक्यामध्ये. आहे बघा मडकं पण धुवून ठेवलेले. मडक्यामधलंच पाणी मला आवडतं. फ्रीज आहे आमच्या घरात, पण मला मडक्यातलंच आवडतं आणि मडक्यातलंच पिलं पाहिजे. बघा मडकं झालं आपलं भरून आणि भरपूर गार पाणी होतं याच्यामध्ये. फ्रीजपेक्षा ना मडक्यातलं पाणी टेस्टी पण लागतं आणि गार पण असतं. हे बघा स्कूलमध्ये गेलेली मुलीला सोडवायला ना, तेव्हा येताना भाजी घेऊन आलेली. तिथे भाजीची गाडी होती ना, तर 15 रुपये गड्डी विकत होता. तर एक गड्डी घेतली. शापूची भाजी आमच्या घरात भरपूर आवडती. भाजी कापून घेऊया आणि ठेवून देऊया. ही उद्याच्या टिफिनसाठी आणलेली ही भाजी. बघा भाजी पण साफ झाली बोलता बोलता आपली. आता हे सगळं झाडून घेऊया आपण. आता लादी पुसायची आहे मला. लादी पुसून झालं ना, थोडे नाश्त्याची भांडी बाकी आहे, थोडे कपड्याच्या घड्या करायच्या झालं. बाकीचं पाणी आल्यावर मी वाट बघत बसते. पाणी आल्यावर एवढं करून टाकेल. सकाळचं तर कपडे वगैरे होऊन जातं आपलं. बघा लादी पुसून घेते आता. फिनेल टाकलं ना भरपूर छान वास पण येतो घरात आणि स्वच्छ लादी निघते. बघा किती चकाचक दिसते लादी. हा एक रूम झाला आहे पुसून. आता दुसरा रूम पण पुसायचा आहे. भरपूर मोठा रूम आहे, 2 रूम आहे. आणि बघा तो रूम पुसून झाला. आता फॅन लावूया आणि हा पण पुसून घेऊया पटापट. बघा किती चकाचक लादी पुसली आहे ना. थोडंसं फिनेल टाकायचं, कारण माशा पण नाही येत आणि वास पण भरपूर छान येतो. बघा हा पण लादी पुसून झाले. बघा आता किचनमध्ये पुसून घेऊया आपण. तेवढं झालं तर मग आपल्याला थोडीशी नाश्त्याची भांडी बाकी आहे, ते पण घासून घेऊया. हे बघा हे नाश्त्याचे भांडे सकाळी तर घासून झालेले. टिफिन वगैरे केलेलं ना, तेव्हा पण भांडे होते, ते पण घासून टाकलेले. आता माझा मुलगा स्कूलमधून आले, तो जेवला, मी जेवले, तेव्हा मग एवढी भांडी पडली ते घासून टाकते. आता आपल्याला कपडे पण काढून घडी करून ठेवायचे. रशीवर कपडे टाकलेले सुकायला, ते काढायचे. बघा भांडे घासून झाले बोलता बोलता आपले. किचन वगैरे स्वच्छच आहे, सगळं स्वच्छच आहे, सगळं काम झालेलं आहे. पाणी आलं त्यामुळं थोडेसे भांडे होते ते घासून टाकले. चला आपले कपड्याची घड्या करायचे, कपडे काढायचे. बघा ह्या साईडला सकाळी धुतलेले कपडे टाकलेले, या साईडला सुकलेले होते. आता पटापट घड्या करून घेऊया कपड्यांच्या. झटपट पटापट कपड्यांच्या घड्या झाल्या आपल्या. बघा एवढे कपडे ठेवून देऊया आता कपाटात.